खरोखर सांगतो की लहानपणीची आठवण ताजी केलेली आहे बघा। लाडू आहे इथे खात। ओके ओके। आणि ही काय अलवरी आहे। मोदक कसं आहे? मोदक चार सर्वप्रथम आपल्याला इथे लॉलीपॉप दिसते एकदम तंगडी दिसते। हैदराबादी चिकन दम बिर्याणी ना हे बघा। हैदराबाद चिकन दम बिर्याणी इथे विकायला आहे। असा पाटा दिसतो। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे। महालक्ष्मी सरस 2025 BKC मुंबई MMRDA ग्राउंड 3 व 4 ला सुरू आहे। तर त्याचा दुसरा भाग मी आज थोडा उशिराने टाकत आहे। त्याचं कारण तुम्हाला माहितीच असेल, परंतु मी तुम्हाला सांगतो की इथे कसं यायचं ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेलं आहे। आणि हो, हा जो महोत्सव आहे तो 23 फेब्रुवारीपर्यंत आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता। विचारायला तर लागेल सर काय काय ते बघूया आधी। नमस्कार। वाह, एकदम कलाकार दिसता, एकदम कलेच्याच वस्तू डायरेक्ट। हे काय आहे? लॅम्प आहे का? म्हणजे कंदील। ओके ओके। आकाश कंदील आपला म्हणजे कशापासून बनवलेला आहे? बांबूपासून बनवलेला आहे का? आणि हे वरती काय कंदीलच आहेत का? हा बघा बघा, बांबूपासून आपणास बघा दिवाळीला आपण कंदील वगैरे लावतो, लॅम्प वगैरे लावतो। आकाश दिवे बघा, लगेच मॅडमने नाव सांगितलं की आकाश दिवे, डायरेक्ट शुद्ध मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे। आणि जर बघितलं आपण बघा या स्टॉलवर आपणास कलाकृतीच्या वस्तू असतात। या पेंटिंग कोणत्या प्रकारचे आहेत? ह्या गोंड पेंटिंग आहेत सर। गोंड पेंटिंग आहेत का? पेंटिंग आहे। कशी आहे प्राइस? कशी आहे? प्राइस आहे आपल्याकडे 550 आणि मीडियम साईजचा आहे 850 ला आणि मोठा साईज आहे 1450 ला। त्याच्यामध्ये विदाउट फ्रेम सुद्धा आहेत। विदाउट फ्रेमच्या किंमत आहे 650 ला आणि 1050 ला। 1050 विदाउट फ्रेम मध्ये आहेत। आपल्याकडे टी शर्ट सुद्धा आहेत, टोट बॅग सुद्धा आहेत। ओके ओके ओके। सगळ्यावर गोंड पेंटिंग केली जाते। असं आहे का? आणि कंदिलांची रेंज काय आहे? कंदिलाची रेंज आहे 300 पासून आहे सर। 300, 450 ते डबे आहेत 150, 200 ला डबे आहेत। ओके ओके। आणि त्याच्यामध्ये जहाज आहे, जहाजचं 350 प्राइस आहे। हा 600 ला आहे काय? हा बघा 600 ला आहे। मस्त, धन्यवाद। हे बघा इथे मस्त सुंदर सुंदर अशा चपला आहेत। आणि चपला बघून हा स्टॉल कुठला आहे तर पाहतो बघा। उडान स्वयंसहायता समूह जिल्हा कोल्हापूर म्हटलं की आपल्या चपलेसाठी फेमस, आणि तोच डायरेक्ट म्हणजे कोल्हापूर डायरेक्ट आपल्या मुंबईत अवतरलेला आहे। नमस्कार। नमस्कार। चपला कशा आहेत आपल्याकडं? आहे की 1000 पासून पुढे। 1000 पासून आहेत का? ओके ओके। बघा विविध प्रकारचे चपला आहेत आणि 1000 पासून स्टार्ट आहे। चपलाचं मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे आणि काय खासियत काय आहे? खासियत म्हणजे कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे। बरोबर। आणि ते कोल्हापूर चप्पलचे फायदे म्हणजे आपल्या अंगातील उष्णता वगैरे ओढून घेते, डोळ्यांना त्रास होत नाही, पायाचं सर्क्युलेशन वगैरे होतं आणि कोल्हापूर चप्पल ह्यामुळे प्रसिद्ध आहे। ओके ओके ओके, धन्यवाद। काय काय आहेत? कोल्हापुरी साज आहे। कोल्हापुरी साज आहे। कोल्हापूरचे सगळे प्रसिद्ध दागिने आहेत आमचे हे। ओके ओके। हँडमेड ज्वेलरी आहे, मी स्वतः बनवलेली आहे। स्वतः बनवलेलं आहे का? रेंज काय आहे? रेंज 500 पासून ते 1500 रुपयापर्यंत आहे। 500 रुपयापासून ते 1500 पर्यंत आहे। बघा आपण जर पाहिलं तर बघा 150 पासून हे 150 पासून का? 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, सगळं म्हणजे 50 रुपयापासून 1500 रुपये। ओके बघा इथे आपण जर बघितलं तर बघा हे 50 रुपयापासून स्टार्ट आहे आणि हे इथे 500 रुपयापासून स्टार्ट आहे, म्हणजे कोल्हापुरी साज। आज बघा या स्टॉलवर आपल्याला कोल्हापुरी संस्कृती दिसते, अगदी समोर दिसते। धन्यवाद। महालक्ष्मी स्वयंसहायता समूह जी नांदेड। नमस्कार। सर्वप्रथम मी आधी करतो आपला आधी दुकान फिरतो आणि मग आपल्या विचारले येतो। महालक्ष्मी माते की बालू मामाच्या नावानं चांग भलं। मस्त बघा, आल्यानंतर आधी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन झालेलं आहे, महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि बालू मामाचं दर्शन झालेलं आहे। आणि मेन म्हणजे आता आपण ताईंना विचारूया, मी दुकान फिरलो, बालू मामाचं दर्शन झालेलं आहे, पण आपल्याकडे काय आहे असं विकायला? माझ्याकडे घोंगडी, मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी बनवतो।
ओके. घोंगडीपासून सुटर, मफलेर, आसन, छोटी घोंगडी, मोठी घोंगडी, सोफावर टाकायची छोटी घोंगडी, खुर्चीवर टाकायची घोंगडी, 4-5 नमुन्याची घोंगडी बनवतो. ओके. आता ही कुठल्या प्रकारची घोंगडी आहे? हे मोठ्या घोंगडीपासून हे छोटे आसन, हे बसायला आसन. म्हणजे ही पांढरी कशी काय? पांढऱ्या मेंढीच्या केसाची. असं म्हणजे पांढरी लोकर असते त्याच्यापासून. ओके. म्हणजे याच्यामध्ये कलर वगैरे अजिबात नाही. अजिबात नाही. आणि हे हे चेऱ्या मेंढीची लोकर. ओके. हे काळ्या मेंढीची लोकर. ही काळ्या मेंढीची लोकर ना. कशी किंमत कशी आहे? लोकरीची की घोंगडीची? घोंगडीची. घोंगडीची या घोंगडीची 1500. ओके. त्या घोंगडीची 1200. आणि काळ्या मेंढीची 1400. 1400. आणि तो स्वेटर कसा आहे? 1000 रुपये. 1000 रुपये का? ते फुल 1000, हाफ 800. हाफ 800. हा हाफ. ओके. आपणास या दुकानामध्ये आपण जर पाहिलं तर बघा इथे बावल्या दिसतात आपल्या. बघा कपड्याच्या बनवलेल्या बावल्या, पाळणे वगैरे आहेत. आणि हे बघा हे बटवा म्हणजे आपल्या काय ठेवायला वगैरे वस्तू असतात त्या एकदम आपल्याला जुन्या म्हणजे आपल्या आजीची आठवण झाली असेल तुम्हाला. आणि आजीची आठवण ताजी होण्यासाठी आपणास आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे बघा हाताने विणलेली गोधडी. वाव, मस्त वाटलं. बघा आज आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या गावाकडची गोधडीचं एक ब्रँडिंग झालेलं आहे, एक मार्केटिंग झालेलं आहे. ताई कशी आहे गोधडी? कशी आहे सर? गोधडी 1200 पासून स्टार्टिंग आहे. 1200 पासून स्टार्टिंग आहेत ना? आणि 10,000 पर्यंत रेंज आहे. 10,000 पर्यंत रेंज आहे का? प्रत्येक वेगवेगळी गोधडी आहे आमच्याकडे. ओके ओके ओके. आणि दोन्ही सीझनमध्ये यूज करू शकता आपण. धन्यवाद. आपण फिरतो आणि बघा इथे आता साबणाचं हे दिसतं आपणास. इथे मसाला वगैरे आणि बरंचसं आहे. बघा विविध प्रकारचे स्टॉल आहेत, स्टॉल आहेत. आणि आता काय करायचं बघा, एवढे स्टॉल आहेत ना, तर सर्व स्टॉल दाखवता येत नाही आहे. पण तुम्ही काय बोलतो की काही युनिक दिसलं ना की आपण तिथे नक्कीच घुसतो. आणि बघा इथे युनिक दिसलंच आहे, दिसायलाच पाहिजे. आज असं म्हणू ना की प्रत्येक स्टॉल जो आहे ना तो युनिक आहे एकदम. आणि जर आपण पाहिलंच इथं तर इथे बघा मातीची भांडी जी आहेत ना, ते मातीची भांडी दिसतात इथे. आणि त्या मातीच्या मूर्ती वगैरे दिसतात बघा, खूप छान वाटतं ना. कप वगैरे आहेत आणि काय काय बघा कलाकृती आहेत बघा. आपल्या शोभेच्या वस्तू देखील मातीच्या आहेत. आपण आता फिरतच आहोत. आपण पाहिलं तर बघा फिरावंच लागतं सगळीकडं. हे बघा विविध प्रकारचे प्रदर्शन आहे, काही नाही असं नाही आहे, फार छान आहे असं. बघा इथे आपण जर आलो तिथे बघा आपणास दगडी आपले खलबत्ते दिसतात, विविध प्रकारचे खलबत्ते आहेत. पाटा दिसतो, समई वगैरे सर्व काही आहे. आणि प्रत्येकाची प्राईस त्याच्यावर लिहिलेली आहे बघा. 900 रुपये, 750, प्रत्येकाची प्राईस दिलेली आहे. आणि इथे जातं दिसत आहे. आपण जर बघितलं बघा दुसऱ्या आपण रॉला आहोत आणि इथे बघा लाकडी म्हणजे लाकडी आपल्या वस्तू कलाकृती त्यांची देखील इथे एक्झिबिशन आहे. आणि बरंचसं काय आहे बघा इथे पेंटिंग वगैरे आहेत. तुम्हाला मी नॉर्मल असे ते ही करतो, हायलाईट करतो. संपूर्ण एक्झिबिशन फिरतो आपण, संपूर्ण किती मोठं आहे. मी तर असं सांगतो की जर संपूर्ण एक्झिबिशनचा जर ब्लॉग बनवला तर 2 दिवस लागतील मला प्रत्येक दुकान चाचपण्यासाठी. बघा पाहिजे तेवढं मोठं दुकान आहे बघा. आता आपण वळूया दुसरीकडं, पण दुसरीकडे वळायलाच पाहिजे आपणास. आपण फिरलो संपूर्ण, म्हणजे एवढं एक्झिबिशन आहे ना, एवढ्या वस्तू वगैरे विकायला आहेत ना. मी खरं सांगतो की जर संपूर्ण जर फिरलो ना, एक दुकान जर केलं ना तर मला 2 दिवस लागतील. आणि 2 दिवस देखील मला पुरणार नाही आहे. आता आपण फूड कोर्टकडे वळतो. खायला काय काय ते पण बघायला पाहिजे, कारण नुसत्या वस्तू खरेदी करू शकत नाही, तर आपण खायला देखील आपल्याला पाहिजे. आता सर्वप्रथम आपण स्टॉलमध्ये जाऊया, काय काय आपलं खायला इथं आहे ते आपण दाखवूया. आणि आपण जर पाहिलं तर बघा इथे आपण सर्वप्रथम आपल्याला इथे लॉलीपॉप दिसतं, एकदम तंगडी दिसते. चिकन लेग पीस आहे का ते? हा चिकन लेग पीस. बघा हे चिकन लेग पीस म्हटलं ना की आपण उल्हास कांबळेची आठवण येते, तोच हा आपला चिकन लेग पीस आहे. आणि आणखी काय काय आपल्याकडे विकायला आहे? तेलंगणा हैदराबादी चिकन दम बिर्याणी ना. हे बघा हैदराबाद चिकन दम बिर्याणी इथे विकायला आहे. आणि मटन दम बिर्याणी तेलंगणा से आप हो? अरे वाह वाह, खूप खूप धन्यवाद. वेलकम टू मुंबई. व्हेज पनीर बिर्याणी. ओके ओके.
और ये क्या है? बिर्याणी सलाद. बिर्याणी सलाड. हाँ हाँ. प्राइस? चिकन दम बिर्याणी 250. 250. मटन दम बिर्याणी 350. 350. पुलाव? पनीर दम बिर्याणी 1 200. 120 का. आणि लेग पीस? 1 piece 100. थँक्यू. तिथंच मेल्या बोंबलावानी खाशील तर होशील बोपल्यावानी. ताकदीचे दव्याचा यो राजा दादा यो राजा चिकना चिकना मावरा माझा. कसं आहे की या स्टॉलवर मी आलो आणि मला विठ्ठलच्या गाण्याची आठवण झाली. आता आपण बघूया या स्टॉलवर काय आहे. म्हणजे स्टार्टिंगला आपण बघितलं मासे होते एकदम मस्त मसाला वगैरे कालवलेले. आता त्याची प्राईस वगैरे काय आहे ते विचारूया. चला आपण जाऊया आता बघूया. स्टॉलवर आपण गाणे घेतलेलं आहे विठ्ठल उमपचा आणि बघूया. नमस्कार ताई, काय आहे आपल्याकडं? चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे. त्याला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आहे स्पेशल थाळीला. ओके. ही काय आहे? ही सुरमई थाळी. सुरमई आहे ना? सुरमई कशी आहे? सुरमई 400 रुपये प्लेट. 400 रुपये प्लेट आहे. म्हणजे फ्राय केलेली सुरमई. ओके. आणि पापलेट? पापलेट 500 रुपये. 500 रुपये. आणि बोंबील कसं आहे? बोंबील 250 रुपये. 250 रुपये. आणि ही आपली प्रॉन्स 700 रुपये. 400 का? बघा एकदम मसाला वगैरे काढून ठेवलेला आहे, म्हणजे मॅरिनेट केलेला आहे आणि डायरेक्ट कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आहे सर आपल्याकडं. कोंबडी वडे आहेत. ओके ओके. बघा तिकडे कोल्हापुरी मटन थाळी दिसते. कशी आहे मटन थाळी? एक मटन थाळी 350 रुपये. चिकन थाळी 250 रुपये. 250 रुपये. आणि आपला तांबडा पांढराची तांबडा पांढरा रस्सा स्पेशल येणार थाळी. स्पेशल आहे. नमस्कार. आपल्याला खबर आहे मी ना 1 वर्षात 5 कंट्रीला जातात. ओके. पण याच्यासाठी परत येतात. म्हणजे याच्यासाठी यांच्यासाठी आणि सरस महालक्ष्मी सरससाठी हे माझ्या फेवरेट आहे आणि मी वाट पाहतात याची. असं आहे का? एव्हरी इयर आय कम टू फॉर दिस अँड आय सर्च ऑल्सो ऑन गुगल वेन इट स्टार्टिंग. और दर वर्षा मी येते आणि यांच्याकडे खातात आणि पार्सल घेतात. आणि ओके ओके. आता 5 कंट्री तुम्ही फिरता, त्याच्यापैकी एका कंट्रीचं नाव सांगा आम्हाला. आता मी लास्ट गेला होता कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानला. ओके. त्याचा पूर्ण श्रीलंकाला गेला होता. आणि माझ्या 2 मुली डॉटर्स दे आर बेस्ड इन US. सो प्रतिवर्ष 2दा अमेरिकाला जातात. म्हणजे आता तुम्ही कुठल्या कंट्रीमधून आलात? आता उझबेकिस्तान अँड कझाकिस्तान. ओके ओके. वा मस्त, मानलं पाहिजे. धन्यवाद. आता फूड स्टॉल देखील असंच फिरूया आणि आपणास काय काय भेटलं की तिथे थांबूया. बघा इथे स्पेशल चहा वगैरे. काय आहे आपल्याकडे? काय मिसळ पाव एकदम तरीदार. मिसळ पाव कशी आहे? 60 रुपये आहे का? बघा तिथे मिसळ पाव आहे, म्हणजे इथे व्हेज स्टॉल आहे. आणि इथे बघा जिभेला पाणी सुटेल चाकणा. आता संडे आहे ना, आज काय सॅटर्डे नाईट, हे तुम्हाला आठवण झाली असेल काय आहे ते. बघा आपली सुरमई आहे, प्रॉन्स आहे. आणि हे काय आहे ताई? चिकन आहे का? हा कोणत्या प्रकारचं चिकन आहे? नवीनच बघतो मी. फ्राय केलेलं आहे का? ओके ओके ओके. मस्त. काय आहे? सोलकढी आहे. हा खरवस कसा आहे? हा 150 रुपये आहे का? आणि हा कोणत्या प्रकारचा खरवस आहे? हा साखरेचा ना, हा गुळाचा. आणि बघा इथे बघा गणपती बाप्पा मोरया मोदक. आणि थाली कशी आहे? ही थाली 700 रुपये का? आणि हे काय? पापलेट. आणि ही सुरमई, ही कोलंबी. सुरमई कशी आहे? 500 रुपयांचा. ओके ओके. आपण आता फूड स्टॉल फिरत आहोत आणि फूड स्टॉलसाठी आपण आता सेपरेट ब्लॉग बनवतच आहोत. आणि बघूया इथे आपल्याला काहीतरी वेगळं दिसतंय. ही शेंगदाण्याची पोळी ना, आणि ही बाजरी. ही कडक कशी काय? कडक होते का? आणि आणखी काय काय आपल्याकडे विकायला? चिकन ताट आहे का? चिकन ताट कसं आहे? 200 रुपये. आणि हे काय? व्हेज आहे का? ओके. व्हेज थाली कशी आहे? ओके ओके. आगरी कोळी स्पेशल नॉनव्हेज. वाव, मी पण आगरीचा आहे. आणि बघूया आमचा स्पेशल आहे. आता तिथं आल्यानंतर बघा इथे कवटा भेटतात आपल्याला. सॉरी अंडी, म्हणजे आमच्याकडे याला कवटा बोलतात. आता इथे बघूया चिंबोरी. आणि इथे हे काय? चिकन आहे काय? संडे स्पेशल. आणि कोलंबी. हा
आणि ही थाली कशी आहे पूर्ण? थाळी 400 रुपये. ही 400 रुपयाला का? आणि ही कशी प्रॉन्सची? 350 रुपये. 350 रुपये. ओके ओके. जाऊया आपण पुढे पुढे जाऊया. जसे आता बघा इथे काहीतरी भाताचा प्रकार दिसतो. काय आहे आपल्याकडं? मसाला बिर्याणी शाही स्पेशल. स्पेशल बिर्याणी. बिर्याणी कशी आहे? 200 रुपयाला प्लेट आहे. 200 रुपये प्लेट आहे का? ओके. आणखी काय आहे तो आपल्याकडं? चिकन मसाला आहे. हां हां. रस्सा आहे चिकनचा. चिकनचा रस्सा आहे. अंडा करी आहे. अंडा करी आहे. ओके ओके. चिकन कसं आहे? चिकन पूर्ण प्लेट 250 रुपयाला देतोय. हा म्हणजे पूर्ण ताट आहे. पूर्ण ताट. ओके ओके. आणि खरवस कसं ताई? 150 रुपये डबा आहे ना? ओके ओके. खरवस वडी. खरवस वडी आणि खरवस मध्ये फरक का असतो? तो याचं लाईफ वाढलेलं असतं. हा महिनाभर टिकतो. ओके. आणि तो 2 दिवस. हा हा बरोबर बरोबर. समजलं. बघितलं तर बघा एकीकडे फूड स्टॉल आहेत आणि एकीकडे बसण्याची देखील सोय आहे. बघा भरपूर काही आहे. काय आहे आपल्याकडं? चिकन थाळी परभणी स्पेशल. परभणी स्पेशल. मटन चिकन. मटन चिकन कशी आहे? दम बिर्याणी. ही दम बिर्याणी आहे का? 150 रुपये. 150 रुपये बिर्याणी आहे. हो. आणि थाली कशी आहे? चिकन थाली 250 रुपये. हा आपल्याला पाणी सुटेल असं आहे. हा रस्ता कुठला आहे? चिकन थाळी. चिकन आहे का? मटन थाळी तिथे. हा मटणाचा रस्ता आहे. ओके ओके ओके. मस्त. धन्यवाद. नमस्कार. आपल्या स्टॉलविषयी आम्हाला 2 शब्द सांगा. नमस्कार, माझं नाव अनिता मुळे. मी धामणीमधून आले, परभणी जिल्हा. ओके. परभणीची एक फॅसिलिटी घेऊन आले मी मुंबईकरांसाठी. परभणी स्पेशल कंदोरी मटण माझ्या गावची एक कंदोरी फॅसिलिटी आहे आणि तुम्हाला त्या पद्धतीने घरगुती एक एसर वगैरे घालून कंदोरी मटण मिळेल. याच्यामध्ये मसाला कुठला वापरला जातो? मी बघितला आता तुम्हाला मी तर घरगुती मसाला केलेला आहे. माझा स्वतःचा मसाला उद्योग आहे, त्यातून मी घरचे मसाले केलेले आहेत. हळद आणि मसाला माझा. आणि आपला हे सर्व पदार्थ बनवायला मदत वगैरे कोण करतो? त्या काय माझे सहकारी आहे. असं आहे का? ओके ओके. आम्ही दोघं पण समूहामध्ये आहे. साधारण किती वर्षापासून तुम्हाला अनुभव आहे? माझा 2018 पासून आहे. आणि पण माझ्या सोबतच आहेत का? ओके. यांचं नाव? माझं नाव इमरान दादा. ओके ओके. धन्यवाद. हा वाव. काय आहे आपल्याकडे एवढं? हा पांढरा रस्सा आहे. कोल्हापुरी पांढरा रस्सा. असं आहे का? हो. हा कसा आहे ग्लास? हा 30 रुपये ग्लास. 30 रुपये ग्लास आहे का? ओके ओके. बघितलं तर बघा आता आपण स्टॉलवर आपण गेलो आणि काका तिथं बघा पांढरा रस्सा भरत होते आणि काकांकडे विविध प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तिकडे दादा तुम्ही काय करता तिकडं? सोलकढी बनवत आहे काय? ओके ओके. जर आपण बघितलं तर बघा कोल्हापुरीचं म्हणजे आपली जी कोल्हापूरची खाद्य संस्कृती आहे ना ती या स्टॉलवर आहे. आपणास या फूड फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे. आणि ते काका काय करतात तिकडं? नाही आतमध्ये काकांना लांबून फक्त हाकमारून फायदा नाही. काका जवळ काय बनवतात? काका काय बनवतात तुम्ही? भाकरी. तुम्ही भाकरी बनवताय? अरे बाप रे. पहिल्यांदा मी पुरुष भाकरी बनवताना पाहतोय. मला कधी जमल काय माहिती. बनवतोय बघा. हा. आणि इकडे भाजतात काकू भाजतात का तिकडं? ओके ओके. बघा. ओके. कुठली भाकरी आहे ही? ज्वारीची का? ओके ओके. आणि बाजूला जर पाहिलं तर इथे बघा सोलकढीची तयारी दिसते. म्हणजे सोलकढी ही नारळापासूनच बनवतात? नारळाच्या दुधापासून. त्याच्यामध्ये आगळ टाकायचं थोडं. ओके ओके. आणि 2-3 मिरच्या टाकायच्या. ओके ओके. मस्त. बघा आपण जर आता स्टॉलच्या आतमध्ये लावतो. आपण स्टॉलच्या बाहेर जाऊया. पदार्थ काय काय आहेत ते आपण पाहूया. आणि जर पाहिलं तर ग्राहकांचा देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो. आपण पाहिलंच आहे. बघूया आता काकांकडे काय काय आहे. काका आम्हाला दाखवा तुमचे पदार्थ काय काय आहे त्या स्टॉलवर. हे मिसळ आहे. कोल्हापुरी मिसळ. झणझणीत मिसळ. ही कोल्हापुरी मिसळ आहे. व्हेज आहे का? व्हेज. आणि हे काय आहे? हे चिकन मसाला आहे. ओके. हे मटन मसाला आहे. हे मटन मसाला आहे. हा तांबडा रस्सा आहे. हा तांबडा रस्सा. ओके. आणि हा पांढरा रस्सा. हा पांढरा रस्सा आहे. काय म्हणजे हे जे आपण आता पदार्थ दाखवले ते कसे मिळतात आपल्याकडे? म्हणजे सेपरेट असं आहे की आपलं ताट आहे? नाही थाळी पण आहे आणि सेपरेट मध्ये पण आहे. ओके. थाली कशी आहे? थाळी आहे 300 रुपये चिकन थाळी. आणि मटन थाली? मटन थाळी 350 रुपये. 350 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 भाकरी येतील, चिकन मसाला येईल, तांबडा पांढरा रस्सा येईल, राईस येईल, लिंबू कांदा येईल. ओके ओके. आणि पांढरा रस्सा? पांढरा रस्सा 30 रुपये ग्लास. 30 रुपये ग्लास. आणि तांबडा रस्सा? 30 रुपये ग्लास. ओके ओके. तुमच्याकडे काय आहे भाई? कुल्फी आहे का? कुल्फी म्हणजे कुठकुठल्या प्रकारची कुल्फी आहे?
ड्रायफ्रूट कुल्फी आहे, जांभूळ कुल्फी आहे, सीताफळ कुल्फी आहे, गुलकंद कुल्फी आहे, मावा मलाई कुल्फी आहे. ओके, जांभूळ कुल्फी नवीन पदार्थ ऐकतो. हो. ओके, तुम्ही स्वतः शोधलाय का? शोधलेलं नाही, आम्हाला मिळतं पल. ओके ओके ओके, मला बचत गट आहे. ओके, समज. आपण पुढे गेलो की बघा फूड स्पेशल चालू आहे, तांबडा पांढरा रस्सा वगैरे बरंच काही आहे. आणि हा पण फूड स्टॉल फार मोठा आहे, खरोखर सांगतो बघा, भरपूर असा मोठा आहे आणि बरीचशी माणसं आनंद घेतात. या साईडची आपण दुकान पाहिली, आपण पुढे जाऊया. पुढे आणखी काय भेटते का? एकदम मस्त खजाना दिसतो एकदम. वाव, खजाना काय आहे आपल्याकडं? हैदराबाद. ओके ओके. चिकन लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप, चिकन काजू पकोडे, चिकन काजू पकोडे, चिकन ड्रमस्टिक, चिकन ड्रमस्टिक. अरे वा, मस्त छान असं आहे. बघा, आपण पाहिलं तर आपल्या मुंबईमध्ये हैदराबादची खाद्य संस्कृती आपण पाहतो. बघा, चिकन ड्रमस्टिक, चिकन काजू पकोडे, चिकन म्हणजे आपलं हे लॉलीपॉप वगैरे मस्त. धन्यवाद, थँक्यू, वेलकम टू मुंबई. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी. प्राईस? चिकन बिर्याणी 120 प्लेट, मटन बिर्याणी 350 प्लेट, व्हेज बिर्याणी 150, ड्रमस्टिक? ड्रमस्टिक 150 2 पीस. ओके ओके, धन्यवाद. पाहिलं तर बघा, अरे बापरे, इथं बघा एकदम हांड्या दिसतात. काय आहे आपल्याकडं? मटनची भाजी आहे. हा, म्हणजे मटक्यामधली असते का? हो, मटक्यामध्ये. मटक्यामधली म्हणजे मटक्यामधले आणण्याचे कारण काय नक्की? सर हे आपलं स्पेशल आहे, टेस्ट आहे. मटक्यामध्ये म्हणजे नाही आपलं हे राहते ना सर, आपल्याला विटॅमिन भेटतात का? बरोबर बरोबर, म्हणजे मिनरल्स वगैरे मिळतात. हा, आणि टेस्ट पण भारी असते ना. राहू दे घ्या, राहू दे. बघा ना सर, बघा आपण बघा मटक्यामधली मटन मटन नको, राहू दे. बघा, हे मटक्यामधलं चिकन. ओके ओके ओके, विविध प्रकारचे पदार्थ आपणास पाहावयास मिळतात. बघा, हो, प्रजापती स्वयंसहायता समूह जी नांदेड, नांदेडवरून आला डायरेक्ट. ओके ओके, म्हणजे ही डिश जी आहे ती आपली नांदेडची स्पेशल आहे का? ओके ओके, धन्यवाद. हा, काय आहे? मोदक आहे ना, आणखी काय आपल्या इकडं? मोदक आहे, पुरणपोळी आहे, घावणे आहेत, अप्पे आहेत. घावणे म्हणजे आपले कोकणचे स्पेशल. ओके ओके, आणि ही काय? हे अलवरी आहे, नाचणी. मोदक कसं आहे? मोदक 40 रुपये आहे. आणि हे आपलं बाकी काय काय बघा, दाखवा. चिकन आहे, अंडा हे आहे, चिकन रस्सा आहे, मटन आहे, सुरमई थाळी आहे आपल्याकडे. हा हा, हा भात आपला. हा भात आपला. ओके ओके. आणि आमच्याकडे डायबिटीज स्पेशल आंबील आणि डायबिटीज स्पेशल नाचणी भाकरी. ओके. स्पेशल. प्राइस कशी आहे आपल्या म्हणजे आता चिकन ताटाचं कसं आहे प्राइस? दाखवलं. ही प्लेट कशी आहे मोदकाची? 40 रुपये एक पीस आहे आमच्याकडे. 40 रुपये एक पीस आहे का? हां. ओके ओके, धन्यवाद. थँक्यू सर. आपण संपूर्ण फिरतो. बघा, इथे मसाला पापड दिसतो, थालीपीठ वगैरे दिसते आणि बघा विविध प्रकारची खाद्य संस्कृती दिसते आपल्याला. म्हणजे महाराष्ट्रातील म्हणा, महाराष्ट्राच्या बाहेरची म्हणा, म्हणजे आपल्या भारतातील सर्व खाद्य संस्कृती दिसते. हे थालीपीठ कसं आहे? 80 रुपये का? ओके ओके. आणि बघा इथं सावजी स्पेशल मटन आहे. म्हणजे कसं नॉनव्हेजच्या दुनियामध्ये एक आणखी अशी खाद्य संस्कृती म्हणजे आपली सावजी मटन. हां, चिकन करी आहे, सुका चिकन आहे, लेग पीस मसाला आहे, कलेंजी आहे, बिर्याणी आहे. बिर्याणी आहे. कशी आहे ताई? हे 400 रुपये थाली, 250 रुपये थाली, 300 रुपये थाली, 300 रुपये, हे बी 300 रुपये, 250 रुपये बिर्याणी. ओके ओके, धन्यवाद. ताई हा काय? थालीपीठ आहे का? हा कसा थालीपीठ? 100 रुपये. आणि हा काय? स्पायरल बटाटा ना? ठीक आहे. खपली गव्हाची खीर. हा खपली गहू काय असतो? ओके ओके. फेमस सांगलीचे कडधान्य. आणि याच्यामध्ये काय आहे? ओके ओके, म्हणजे थालीपीठ सोबत तुम्ही खायला येतात. आणि याच्यासोबत काय असते? असं असते. हे कसं आहे? 100 रुपयाला आहे का? हा स्टॉलवर तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला सांगलीचे फेमस कडधान्याचे थालीपीठ मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीचे असे आईस्क्रीम आहे तिथे. हां, लाडाची कुल्फी का? बघा, ब्रँडचं नाव आहे लाडाची कुल्फी. आपण नुसतं अमूल बिमूल ऐकतो, पण बघा आमच्या महाराष्ट्रीयन अक्सर महाराष्ट्रीयन ब्रँड लाडाची कुल्फी. लाडाची कुल्फीची ब्रांच वगैरे कुठे आहे? पुण्यामध्ये, मुंबईमध्ये वगैरे आहे का?
ओके ओके ओके. मुंबई आपल्या गावच्या बाजारात गेलो की आपणास बघा खाऊ दिसतो. नमस्कार सर. ही शेव कोणत्या प्रकारची आहे? लाल शेव आहे. हां, तिखट शेव असते. तिखट शेव असते. ओके ओके. आणि ही आपली रेग्युलर शेव. रेग्युलर शेव तिखट शेव. हा, ही कशी आहे? भाव कसा हिचा? ही 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव किलो आहे का? मुंबईच्या नाही, अहिल्यानगरचा. आणि हे डाळ? हो, हे डाळ आहे. आणि हे पापडी त्याच्याबरोबर. हे पापडी. आणि हे सगळं याच्यामध्ये त्याच्यामध्ये जनता शेव वगैरे, काठी शेव वगैरे जे असतात. म्हणजे भेळ बनवता का तुम्ही? हे पूर्ण भेळ. ती भेळ कशी आहे? भेळचा रेट म्हटलं तर एक ओली भेळ पण त्याच्यात येते, त्यानंतर सुकी भेळ पण येते. आणि प्लस आपण घरी पण पॅक करून देऊ शकतो. 1 किलो 2 किलो जसं पाहिजे आपल्याला त्या प्रकारे. ओके ओके ओके. धन्यवाद. चौपाटी नॅचरल कुल्फी. नमस्कार ताई. काय मी दरवेळी कुल्फीचं जे दुकान असते तिथे जास्त पुरुष मंडळी पाहतो, पण पहिल्यांदाच बघतो तिथे महिला आहे. सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद. म्हणजे एक नवी प्रेरणा आमच्या गावाकडच्या महिला बचत गटांना दिल्याबद्दल. म्हणजे मी धन्यवाद का म्हणलं का त्यानं तुम्ही प्रेरणा दिली म्हणून. अचानक हा व्यवसाय डायरेक्ट नाही, असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना. शेतकरी महिला आहे आपण. शेतकरी महिलांनी आपल्या घरगुती गाया वगैरे आपण करतो. घरगुती गाया आहेत आपल्या. बरोबर. आपण मग त्या दुधाचं काय करायचं? आपल्या दुधाला मार्केटिंग जास्त मिळत नाही. बरोबर. दूध व्हायला जातं. मग आपण काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणून तुम्ही याच्यामध्ये ह्याच्यात पडलो. आम्ही आमचं प्रोडक्ट काय निवडलं की आपण दुधापासून आपण कुल्फी तयार करू. अगोदर मलाई कुल्फी तयार केली. आता प्रत्येक ह्याचे फ्लेवर निघायला लागलेत. म्हणून आता पायनॅपल फ्लेवर आहे, अंजीर आहे, जांभूळ आहे, पेरू आहे. म्हणजे सर्व आपली जे शेतात पिकतात ती फळं त्यांची फ्लेवर तुम्ही वापरलेला आहे. सगळे फ्लेवर वापर. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण आता शेवटच्या वेळी आलो आहोत. आपण आता पाहूया इथे आपले सिक्युरिटी भाऊ जे आहेत, म्हणजे आपले बाउन्सर जे आहेत, तर ते त्यांचे काम चोखपणे पार पडत आहे. चला त्यांना घेतले की धन्यवाद देऊया. चला धन्यवाद. येतो आम्ही लवकरच भेटू. धन्यवाद काका. चला ओके ओके. या ना पण. चला धन्यवाद. चला काळजी घ्या. हो मित्र, आलो होतो मी 5 वाजता आणि आता मला 7:30 वाजले. मी पूर्ण फिरलोच नाही. अर्धाच फिरलो तरी मला 2.5 तास गेलेला आहे. भरपूर मोठं असं एक्झिबिशन आहे. सर्व दाखवता येत नाही. मी म्हटलं ना की प्रत्येक जर एक दुकान जर घेतला ना, एक दुकान म्हणजे आपण पेन फेस्टिवल सारखा वगैरे किंवा भांडू फेस्टिवल सारखा, तर 2 दिवस लागतील मला हा ब्लॉग शूट करायला. आणि 2 दिवसाचा ब्लॉग बनेल. म्हणून आपण इथे थांबतोय. आता माझ्या पाठीमागे पाहतात तिथे मस्त छान असं रंगमंच आहे, स्टेज आहे. आणि त्या स्टेजवर रोज विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात. तर हा कधी आहे? 23 फेब्रुवारीपर्यंत आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया, महालक्ष्मी माते की जय. जय शिवराय.